सुरुवात होते. 6 षटकांची मॅच असेल. पहिल्या 2 ओव्हर पॉवर प्लेच्या असतील, ज्यामध्ये 2च खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील. रुपेश सावंत सर, त्यांच्याबरोबर हेमंत कोळी सर पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. होते मॅचला सुरुवात. आजच्या दुसरा व अंतिम दिवसाला कालच्या रात्रीत 5 मॅचेस पाहायला मिळाल्या आणि आजच्या दिवशी पाहूया तब्बल आपल्याला 10 मॅचेस खेळवायच्या आहेत. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करायचं. प्रशांत घरत, प्रशांत घरत याला मॅन इन फॉर्म. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये देखील खूप चांगली कामगिरी केली होती. अर्नाळ्याचा खेळाडू, वसई परिसरातील एक प्रसिद्ध खेळाडू आहे. नॉन स्ट्राईकला निखिलला आपण पाहतोय, निखिल पवारला आपण पाहतोय. मॅचला होते सुरुवात. पहिला बॉल टप्पा पडतोय, फिरक घेतोय, कीपरच्या हातात जातोय. पहिलाच बॉल जर पाहिलं तर निर्धाव. आजच्या दिवसाला सुरुवात निर्धाव चेंडूने होते. कालच्या दिवसाला सुरुवात झाली होती, शाहिद शेख बॅटिंग करत होते, षटकाराने सुरुवात झाली होती. आजच्या दिवसाला सुरुवात ही निर्धाव चेंडूने झाली आहे. पाहूयात, प्रशांत बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. हो हो, काय चेंडू टाकलाय, जबरदस्त. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू, बॅटची घेतली कडा आणि एक चांगली कॅच त्या ठिकाणी निलेश पकडतायत. विकेटचं पतन. प्रशांत बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळतंय. काय चेंडू टाकलाय, जबरदस्त. पहिली विकेट तर या ठिकाणी येते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील राकेश प्रभू. राकेश प्रभू पोलाड बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतील. पाहूयात निखिलच्या जोडीले. सुरुवात मात्र जर पाहिली तर चांगली झाली आहे महाकाली 11, महाकाली वॉरियर्स टीमची. आणि आता जर पाहिलं तर श्रीजा 11 लालबाग, विक्रांत जाधव अँड कंपनी पाहायला मिळते. हो हो, आणखीन एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर काहीसा थांबतोय चेंडू आणि त्यांच्या दिशेने त्यांना पाहायला मिळतोय. धावसंख्येचा ओघ अजूनही सुरू झालेला नाहीये. बॅक टू बॅक तिसरा चेंडू जर पाहिलं तर या ठिकाणी निर्धाव येताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी या ठिकाणी करतायत कुणाल. यावेळेला मात्र चांगला स्ट्रोक, तिकडे धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. पहिली धाव चौथ्या चेंडूवर येताना पाहायला मिळते. निखिल आणि निखिलच्या जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये राकेश प्रभू यांना आपण पाहतोय. पोलार्ड, ज्यांना सुप्रीमो चषकामध्ये देखील मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर कार मिळाली होती, असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला निखिल पवार यांना आपण पाहतोय. एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून महाराष्ट्राचे क्रिकेट गाजवलंय. मग एक 11 काळा चौकी असू दे, ब्रह्मा बॉईज संघात चांगलं क्रिकेट आणि श्रीजा लालबाग संघात खेळताना त्यांना आज आपण पाहतोय. यावेळेला हवाई फायर, कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका, निखिलच्या बॅटमधून बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. सुरुवात होते पहा, निखिल बॅटिंगला गेले आणि षटकाराने सुरुवात करतायत. धावसंख्या पुढे जाते. 7 धावांवर धावसंख्या जाताना पाहायला मिळते. आज या क्रीडा स्पर्धेचा शेवटचा आणि अंतिम दिवस. तब्बल 10 मॅचेस खेळवायच्या. तर विनंती असेल यानंतरच्या मॅचच्या दोन्ही संघांनी टॉससाठी सज्ज राहायचं. इनिंग ब्रेकमध्ये सिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर, दीपक 11 अर्थातच उमर, दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण आणखीन एक मोठा फटका निखिलच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय. षटकार.
13 धावा धावफलकावर पहिलं षटक संमिश्र पाहायला मिळालं. पहिल्या सुरुवात जर पाहिली तर चांगली झाली गोलंदाजाकडून. पहिले 3 चेंडू निर्धाव आले, 1 विकेटही आली, परंतु तदनंतर निखिलने हवाई यात्रा सुरू झाली. बॅक टू बॅक 2 षटकार खेळलेत. तर पाहूया 13 धावा धावफलकावर आहे. 6 षटकांची मॅच आहे. 5 षटकं अजूनही आहेत. तर दीपक 11 अर्थातच उमर 11 आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आपण टॉससाठी यायचं आहे. सचिन परवडी गोलंदाजीसाठी येत आहेत. खार विभागातील खेळाडू आहेत मुंबईच्या. तर पाहूया गोलंदाजीसाठी येत आहेत. क्रिकेट रसिक आपलं स्वागत असेल या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. विशालजी गुप्ता यांचं हे भव्य दिव्य आयोजन पाहायला मिळत आहे. चित्रक्षणामध्ये थोडासा बदलाव केला जातोय. राकेश प्रभू आता बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळतील आपल्याला. बिग हिट पुल केला जातोय. मोठा फटका करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत असेल आणि पकडली जाते कॅच. राकेश प्रभू बाद. आणखीन एक विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते. अक्षय घरत येथील बॅटिंग करण्यासाठी पाहूया. पालघर जिल्ह्यातील आणखीन एक खेळाडू बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका मागोमाग एक फलंदाज माघारी देखील परत आहेत. कारण एका बाजूला जर पाहिलं तर प्रशांत माघारी परतले, त्यानंतर राकेश प्रभू माघारी परतले, परंतु सलामीवर निखिल मैदानात आहेत, ज्यांनी 2 षटकार खेळलेत. निखिल परवडी ज्यांना आपण उमेश 11 संघात देखील खेळताना पाहिलंय. खार परिसरातील काही खेळाडू या टीममध्ये देखील समाविष्ट होताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक बिग हिट. निखिलच्या बॅटमधून निघालेला हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल अडवण्याचा प्रयत्न झाला. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 14 वर जाईल धावसंख्या. 6 षटकांमध्ये पाहूया किती धावा उभारल्या जात आहेत. क्रिकेटचे चाहते जे या मॅचचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचं स्वागत आम्ही करू tenniscricket.in वर. मुंबईची स्पर्धा आहे. आदित्य साहेब चषक आपण पाहतोय. विशालजी गुप्ता यांचं भव्य दिव्य आयोजन आणि या क्रीडा स्पर्धेचा आज दुसरा व अंतिम दिवस. आजच्या दिवसातील पहिली मॅच या ठिकाणी सुरू होते. तब्बल 10 मॅचेस आज खेळवायच्यात. 12:15 आज मॅच सुरू झाली. चांगला बॉल, सन्मान दिला, हळूवार पद्धतीने ढकलला, रनआउटची संभावना आणि डायरेक्ट हिट देखील केलं गेलं. आपल्या क्षेत्रात क्रीजमध्ये पोहोचतायत. धावसंख्या 1 ने पुढे जाते. चांगली पकड महाकाली वॉरियर्स या टीमने निर्माण केली. सुरुवातीपासून थोडासा दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न. काल वरळी SPP या टीमने देखील सुरुवातीला विक्रोलियन्सवर असाच दबाव निर्माण केला. कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर सुनील चावरी याचं अर्धशतक, रवी अहिरेचं अर्धशतक लक्षात राहण्यासारखं आहे. कालच्या रात्री जर पाहिलं तर लक्षात राहण्यासारखी गोष्ट कालच्या रात्रीत पाहायला मिळाली. कालच्या रात्रीची शेवटची मॅच, काय मॅच झाली. शेवटच्या बॉलपर्यंत रंगली. केवळ 37 धावा झालेल्या असताना J11च्या 38 धावांचं लक्ष असताना मॅच यावेळेला कव्हरच्या क्षेत्रात निखिलच्या बॅटमधून फटका येताना पाहायला मिळतोय. निखिल एका बाजूने हल्ले करतायत. येतोय चौकार. कालच्या रात्रीत एका 5 ओव्हरमध्ये 38 धावांची आवश्यकता असताना शेवटच्या बॉलपर्यंत मॅच रंगली. 4 चेंडूत 14 वर मॅच अगदी आली होती आणि तदनंतर निखिल पारवेचे 2 षटकार आपण पाहिले. निखिल एका मागोमाग एक हल्ले करतायत. एका बाजूने जर पाहिलं तर निखिल चांगली कामगिरी करतायत.
ओ या वेळेला फटका निखिलचाही फसला आहे आणि आणखीन एका फलंदाजाला माघारी परतावं लागलं. डबल माइंड झाले निखिल. हा बॉल ऑफसाईडला खेळायचा की पुल करायचा आणि या विवंचनेत राहिले. शेवटच्या क्षणापर्यंत शॉट सिलेक्शन नाही करू शकले आणि एका बाजूने किल्ला लढवत होते निखिल. चांगली बॅटिंग करत होते परंतु तेही माघारी परत आहेत. आणखीन एक धक्का बसतो या ठिकाणी श्रीजा 11 लालबागला. अमित पाटील यांच्याकडून सुशांत येतात बॅटिंग करण्यासाठी. सुशांत वर सर्वांच्या नजरा असतील. लालबाग परळ परिसरातील खेळाडू आहेत. तर पाहूया श्रीजा 11 लालबागला खेळताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 19 आहे. दुसरी ओव्हर सुरू आहे. एक मोठा मंच आहे. सुशांतला देखील स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहे. पाहूया आज कशा प्रकारची कामगिरी करतील सुशांत गुरव. पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर झालाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि सुटली एक कॅच. ओहो, रनआउटची देखील संभावना होती. पहा काय बॉलिंग केली आहे. सचिन परवडीचं मी कौतुक करेल आणि खूप चांगली बॉलिंग. आणखीन एक विकेट या ठिकाणी जाऊ शकत होती परंतु सुटली कॅच आणि 7 रन देऊन 2 विकेट. वा सचिन वा, खूप चांगली कामगिरी सचिन परवडीकडून झाली. 2 षटकं संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर झाली ती 20. अक्षय घरत आणि सुशांत गुरव या दोघांना हा डाव पुढे घेऊन जावा लागेल. 2 षटकांमध्ये 20 धावा झाल्या. 4 षटकं अजूनही बाकी आहेत. 6 ओव्हरची मॅच दोघांनाही पुरेपूर संधी मिळते. तर पाहूया येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये काय घडणार आहे. त्यावर मॅचचा दारोमदार असेल. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर आमंत्रित करण्यात येत आहे. सोनी विश्वकर्मा बॉलिंगसाठी येताना पाहिला मिळतात. समोर जर पाहिलं तर सुशांत गुरव आहे. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी होईल. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी होते. पहिली 2 ओव्हर तर झाल्या आहेत आणि तब्बल 3 विकेट माघारी परतल्या. 20 धावा धावफलकावर संमिश्र राहिल्या. गोलंदाजी करणारा संघ थोडासा अधिराज्य गाजवतोय या ठिकाणी. महाकाली वॉरियर्स वरळी. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर श्रीजा 11 लालबाग आहे. विक्रांत जाधव अँड कंपनी. खोलवर टप्प्याचा एक वेगवान चेंडू जरूर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडीशी मिक्सफील्ड तिकडे होते. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी ही धाव या ठिकाणी होताना पाहायला मिळाली. एक एक धाव देखील खूप महत्वाची आहे या ठिकाणी. सुशांत क्षमता आहे सुशांतमध्ये. आज ती वेळ आली आहे ज्यावेळेला सुशांतला काहीतरी करून दाखवायचंय एका मोठ्या स्पर्धेमध्ये. आदित्य साहेब चषक आपण पाहतोय वरळीच्या या आदर्श नगरमधील वरळी स्पोर्ट्स क्लबच्या ग्राउंडवर. यावेळेला फुल टॉस बॉल कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. इकडे तेही डबल माइंड होताना पाहायला मिळाले. शॉर्ट सिलेक्शन होऊ शकलं नाही. पहिल्या बॉलवर कॅच सुटली होती परंतु पुन्हा एकदा खराब फटका पाहायला मिळाला सुशांत यांच्याकडून आणि आणखीन एका विकेटचं पतन. कुणाल गावंड कॅच पकडतायत. तर
आणखीन एक विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते. 4 विकेट माघारी परतल्यात. अनिकेत राऊत फलंदाजीसाठी येतील. आमचे मार्गदर्शक हरीश पंड्या सर यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आज त्यांचाही जादुई आवाज या स्पर्धेला लागेल. अनिकेत राऊत स्वतः संघनायक आहेत. एक भूमिका निभावावी लागेल संघनायकाची अक्षय गरत यांच्या जोडीला. चांगली पकड मिळवली आहे महाकाली वॉरियर्स या टीमने. सुरुवातीच्या कालखंडामध्ये तिसरं षटक सुरू असताना विकेट घेतल्यात, हे सर्वात महत्वाचं. म्हणजे आक्रमण, वाह! अनिकेतच्या बॅटमधून हल्ला चढवला गेला. या मैदानात धावा बनवाव्या लागतील. दडपण आहे जरूर, पण ते दडपण झुगारावं लागेल. इकडे मोठी धावसंख्या तुम्हाला उभारावीच लागणार आहे. हे खूप महत्वाचं आहे आणि त्यासाठी प्रयत्न अनित कडून पहिल्याच बॉलवर केले गेले. 28 धावा धाव फलकावर आहेत. विकेट गेल्यात ही गोष्ट खरी आहे, परंतु धावाही होणं तेवढंच गरजेचं आहे. धावसंख्या जर पाहिली तर 8-6 ने पुढे जाईल. टॉससाठी यायचं आहे. मी विनंती असेल दीपक 11 अर्थातच उमर 11 आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती टॉससाठी यायचं आहे. यावेळेला पंचच्या डोक्यावरून स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न नक्कीच राहिला. थर्डमॅनच्या दिशेने मार्गस्थ होईल. नो बॉल पंच घोषित करतायत आणि बघता बघता बॉल सीमारेषेच्या पलीकडे देखील गेलाय. 4 धावा, चौकार वसूल केला जाईल. प्लस चुकीच्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सजवण्यात आलं, त्याचा फटका या ठिकाणी आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता 34 वर. शिरसाट स्पोर्ट टीम देखील या ठिकाणी उपस्थित राहते. मी दीपक 11 स्कोर जर पाहिलं तर तिसरी ओव्हर सुरू आहे आणि जाऊन पोहोचला तो मात्र 34 वर. अक्षय एका बाजूने डाव सवरण्याचा प्रयत्न करतायत, एका बाजूला अनिकेत हल्ले करतायत. या ओव्हरमध्ये मात्र रन आल्यात, विकेट आली आहे परंतु रनही आलेले आहेत आणि एक चांगलं आव्हान 6 षटकांमध्ये ठेवण्याचा प्रयत्न त्यांचाही राहणार आहे. आणखीन एक फटका समोरच्या दिशेने अक्षय घराच्या बॅट मधून. वाह, खूप चांगला फटका. बॉल सीमारेषा पार, षटकार. श्रीजा 11 मात्र आता हात खोलताना पाहायला मिळत आहेत. या षटकात दोघांकडूनही हल्ले चढवले गेले. धावसंख्या जर पाहिली तर तिसरी ओव्हर या ठिकाणी सुरू आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40 धावा धाव फलकावर होते. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल, त्याला ढकललं कव्हरच्या दिशेने आणि बॉल पकडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी यशस्वी होतोय. धावसंख्या जर पाहिली तर 3 षटकं या ठिकाणी संपतायत आणि 3 षटकं संपल्यानंतर धावसंख्या झाली ती तब्बल 41 धावा. सुरुवात अडखळती झाली होती परंतु आता धावसंख्या बोलू लागली आहे. या षटकात मोठ्या प्रमाणावर रन आल्या, तब्बल 21 रन आल्या.
आणि धावसंख्या जर पाहिली तर आता 41 आहे. 3 षटकं अजूनही बाकी आहेत. विकेट गेल्यात हा फॅक्टर खूप निर्णायक आहे, परंतु एका बाजूला अनिकेत, दुसऱ्या बाजूला अक्षय घरत यांची बॅट बोलू लागली आहे. येणारे 3 षटकं कशा प्रकारे खेळून काढली जातील ते महत्वाचं आहे. तर जावेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी जावेद मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी आपण पुन्हा पाहू शकतो, गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर पुन्हा सचिन परवडी यांनाच गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलंय. अक्षयची बॅट आता हळूहळू बोलू लागली आहे. दुसऱ्या बाजूला अनिकेत संगनायक त्यांची साथ देण्यासाठी आले. श्रीजा इलेव्हन लालबाग पहिल्या 2 षटकात जर पाहिलं तर थोडेसे बॅकफुटला होते, आता चांगल्या स्थितीमध्ये येताना पाहायला मिळतात. हेच पाहायला मिळतं टेनिस बॉल क्रिकेटच्या खेळात. सातत्याने दोलायमनपणा, कधी बॅट्समनच्या बाजूने तर कधी बॉलरच्या बाजूने क्रिकेट जाताना पाहायला मिळतं. आमच्या बरोबर भावेश वर्मा गुणलेखक म्हणून कामगिरी पाहतात, खूप चांगली कामगिरी पाहतात. आमची संपूर्ण टीम जी आयोजन कमिटी आहे ती देखील खूप चांगली कामगिरी या ठिकाणी करते. यावेळेला जर पाहिलं तर थोडंसं उसळी घेणारा चेंडू होता. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. चांगली सुरुवात या ठिकाणी झाली आहे या षटकाची. अक्षय आणि अनिकेत ही जोडी आपल्या टीमला कुठपर्यंत घेऊन जात आहेत पाहायचं आहे. सचिन पहिल्याही मॅचमध्ये पहिल्याही ओव्हरमध्ये खूप चांगली गोलंदाजी त्यांच्याकडून राहिली. आज मुंबई शहरामध्ये आपण आहोत. मुंबई शहरातील वरळी विभाग. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या बॉलवर नक्कीच धाव आली नव्हती. दुसऱ्या बॉलवर काहीतरी वेगळं करायला गेले अक्षय, परंतु सचिन यांनी ते हेरलं. बॉलला थोडंसं कमी गतीने टाकलं आणि आणखीन एक चांगला चेंडू येताना पाहायला मिळतोय. खास या क्रीडा स्पर्धेसाठी सिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर आणि त्यांच्या बरोबरीने अमोल सिरसाट यांच्या बरोबरीने मल्हारीअप्पा गव्हाणे यांचं देखील या ठिकाणी. मल्हारीअप्पा आपलं देखील स्वागत आहे. यावेळेला दांडी 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 गोल, विकेटचं पतन. साहिल वर्मा येत आहेत बॅटिंगसाठी. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत. हे षटक जर पाहिलं तर सचिन परवडी यांनी आता या षटकात देखील खूप चांगली कामगिरी केली आहे. यावेळेला एक ताकदवर फटका समोरच्या दिशेने खेळलाय, परंतु एज घेतली आणि बॉल जर पाहिलं तर सीमारेषेच्या बाहेर देखील जाताना पाहायला मिळेल. 4 धावांसाठी चौकार येईल. खूप महत्वपूर्ण आहेत या धावा. पहा या षटकात रन येतच नव्हत्या. पहिल्यात 3 चेंडू जर अफलातून टाकले त्यानंतर हा चौका येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली तर 46 वर जागा गेली आहे. चौथी षटक मार्गस्थ आहे.
सचिन आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी. या वेळेला पुन्हा चांगला बॉल. वा सचिन वा, काय गोलंदाजी केली आहे. सचिन परवडी कारचे खेळाडू आहेत, खूप चांगली कामगिरी. 2 षटकं त्यांनी एवढी अफलातून टाकली आहेत. 2 षटकात 12 रन देऊन 3 विकेट सचिन परवडी यांनी घेतल्यात. वा, जबरदस्त कामगिरी. अजूनही 2 षटकं मात्र बाकी आहेत. पहा, पहिल्या 2 षटकात रन आल्या नव्हत्या, तिसऱ्या षटकात रन आल्या, चौथ्या षटकात पुन्हा रन नाही आल्या, परंतु अजूनही 2 षटकं बाकी. 6 ओव्हरची मॅच आहे. सर्व टीमला म्हणजे कालची एक मॅच अपवाद, सर्व टीमला पहिल्या मॅच आहेत त्या 6 ओव्हरच्या खेळवल्या जातील आणि त्याच्यानंतरच्या मॅचेस ह्या 5-5 ओव्हरच्या होतील याची नोंद घ्यायची आहे. चला, टॉससाठी उमर 11, दीपक 11 अर्थातच उमर 11 विरुद्ध जर पाहिलं तर टीम शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर. तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉससाठी यायचं आहे. काल या क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन जर पाहिलं तर युवा सेना प्रमुख, शिवसेना नेते, महाराष्ट्र राज्य पर्यटन, त्याचबरोबर पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य साहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते काल या स्पर्धेचं उद्घाटन झालं. त्यांच्याच नावाने आदित्य साहेब चषक ही स्पर्धा आपण पाहतोय वरळीमध्ये. या परिसरातील युवा डॅशिंग समाजसेवक विशाल गुप्ता यांच्या आयोजनाखाली ही स्पर्धा आपण पाहतोय. तर 4थं षटक घेऊन मात्र गोलंदाजीसाठी कुणाल यांना पुन्हा एकदा आमंत्रित केलं. ज्या कुणालने पहिलं षटक टाकलं होतं, 13 धावा खर्च केल्या होत्या, परंतु चांगली गोलंदाजी. सुरुवातीला एक यश देखील मिळालं होतं. एका बाजूला जर पाहिलं तर साहिल आहेत आणि साहिलच्या जोडीला अनिकेत राऊत, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. यावेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. साहिल वर्मा बॅटिंगसाठी पाहिल्या मिळतात. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, त्या प्रयत्नात पहिला चेंडू तो निर्धाव आलाय. हो, यावेळेला चेंडूला उंची दिली, फिरवलं. या अगोदरच्या बॉलवर बॅट्समन फिरले होते रिव्हर्स खेळण्यासाठी, या बॉलवर मात्र बॉलरने बॉल फिरवला. बॅक टू बॅक 2 बॉल निर्धाव टाकतात. क्षमता आहे फलंदाजामध्ये, परंतु ती दाखवावी लागेल. इकडनं माझ्या मते 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 20-25-30 रन येणं गरजेचं आहे, जिकडनं म्हणजे समाधानकारक स्थितीमध्ये टीम जाऊ शकेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू. हो, परंतु तत्परता दाखवली आणि रनआउटच्या स्वरूपात. काय गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. 3ही बॉल लाजबाब टाकलेत, 3ही चेंडू निर्धाव देखील टाकलेत. हे कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. शैलेश सोलंकी त्यात बॅटिंग करण्यासाठी. पाहूया कशा प्रकारचे कामगिरी करतील अनिकेत राऊत. त्या अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. खूप निर्णायक असतील हे 9 चेंडू आणि गोलंदाजाने मात्र खूप प्रभावित केलंय. पहा, गती कमी जास्त केली आहे, चेंडूची उंची कमी जास्त त्यांनी ठेवली. आगमन होतं या ठिकाणी या स्पर्धेचे सर्वा एक डॅशिंग युवा आणि आदित्य साहेबांचे अगदी जवळचे सहकारी विशालजी गुप्ता यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. षटक क्रमांक जर पाहिलं तर 5वा अनिकेत राऊत. आज षटकाराने सुरुवात केली होती. एक चौकार देखील त्यांच्या बॅटमधून आलाय. संघनायक आहेत या टीमचे. रिव्हर्स खेळले, तिकडे होता क्षेत्ररक्षक आणि अनिकेतची ही रणनीती देखील या ठिकाणी फसताना पाहायला मिळते. विकेटचं पतन. काय गोलंदाजी केली आहे गोलंदाजाने. या षटकातील 4ही चेंडू निर्धाव आलेत. वर धावसंख्या अक्षरशः थांबली आहे. या षटकात रणच आलेला नाहीये. जगदीश जाधव एक युवा अष्टपैलू खेळाडू आहेत, ज्यांच्याकडे क्षमता आहे. पाहूया, योग्य वेळेला आले तर आहे, परंतु टीमला गरज आहे धावांची या ठिकाणी. शैलेश सोलंकीच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहे ते म्हणजे जगदीश जाधव.
दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर महाकाली वॉरियर संघ आतापर्यंत खूप चांगलं क्रिकेट खेळला आहे. बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये चांगलं काम केलं आहे. त्यांच्या फिल्डर्सने त्यांना साथ दिली आहे. ज्यांनी ज्या रणनीत्या बनवल्या त्यांच्या यशस्वी झाल्यात. दुसऱ्या बाजूला श्रीजा इलेव्हन लालबाग हा देखील चांगला संघ आहे. परंतु इकडे विकेट घेणं नक्कीच एक रन म्हणजे 60, 65, 70 पर्यंत जाणं गरजेचं आहे, जिकडनं फाईट होऊ शकते. तर पाहूया श्रीजा इलेव्हन लालबाग तिथपर्यंत जाईल का. 46 वर तर आहे धावसंख्या. जगदीश जाधव बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत. अलीकडे लेदर बॉल क्रिकेटही खूप चांगल्या पद्धतीने खेळत आहेत. तर पाहूया गोलंदाजांनी तर खूप प्रभावित केलंय. ओहो, दांडी 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 गुल, विकेटचा पतन. कुणालचं विशेष कौतुक करावं लागेल. जर हा चेंडू निर्धाव आला तर या स्पर्धेतील पहिली मेडनवर टाकणारा तो गोलंदाज असू शकतो. तो देखील दिवसाच्या सत्रामध्ये नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जयदीप भोंडिवले जेडी येत आहेत. शैलेश सोलंकी यांच्या जोडीला. तर पाहूया या अगोदर जर पाहिलं तर हॅट्रिकची संधी देखील असणार आहे गोलंदाजाला. पाहूया 5 चेंडू निर्धाव हॅट्रिक प्लस मेडन होईल का, की दुसऱ्या बाजूला जयदीप भोंडिवले आलेत. परिस्थिती आपल्या टीमच्या बाजूने बनवण्यासाठी 60 धावा तरी करणं गरजेचं आहे आणि तिथपर्यंत श्रीजा इलेव्हन लालबाग जाईल का ते पाहायचं आहे. रिवर्स खेळले शेवटच्या बॉलवर जयदीप भोंडिवले जेडीच्या बॅटमधून येतोय हा चौकार. 4 धावांनी धावसंख्या पुढे गेली आणि 50 वर पोहोचली धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉससाठी यायचंय. दीपक इलेव्हन अर्थातच उमर इलेव्हन आणि सिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉससाठी सज्ज व्हा. शेवटचं षटक आहे. एका षटकात देखील गणित बदलताना आम्ही टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलंय, त्यामुळे हे षटक खूप निर्णायक आहे. श्रीजा इलेव्हन लालबागसाठी विक्रांत जाधव अँड कंपनीसाठी शेवटच्या षटक घेऊन बॉलिंगसाठी येत आहेत. हेमंत सोलंकी गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील. एका बाजूला जर पाहिलं तर बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत शैलेश सोलंकी. 2 सोलंकी एकमेकांच्या विरुद्ध. वरळी सलमान सोलंकी देखील आम्हाला पाहायला मिळतो. तर शेवटची ओव्हर आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. या ओव्हरमध्ये धावा बनवायच्यात. जेडीने तर सुरुवात केली आहे चौकाराने. हे 6 चेंडू खूप निर्णायक असतील. या अगोदरच्या ओव्हरमध्ये तब्बल 5 चेंडू निर्धाव टाकले लगातारचे आणि 2 महत्वपूर्ण विकेटही घेतल्या. सचिन परवडीने चांगली गोलंदाजी केली. कुणालने चांगली गोलंदाजी केली. यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि येते विकेट. आणखीन एक खेळाडू बाद. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. लास्ट विकेट. आता हेही पाहायला मिळेल संघ ऑल आउट होईल की. आता 2 गोष्टी. एक तर 5 चेंडू खेळून काढायचे, शेवटची विकेटही जपवायची. पंकज पालन बॅटिंगसाठी आलेत. पंकज पाटील.
पाहूयात एक गोलंदाजाच्या भूमिकेत देखील गोलंदाजी तशी पाहिली तर आज चांगले गोलंदाज आहेत संघात, परंतु एक आव्हान उभं करणं गरजेचं आहे आणि ते आव्हान एक छोट्याशा जेडीवर आहे. जयदीप बोंडिवले बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळते. छोट्या चणीचे खेळाडू गोलंदाज म्हणून चांगले नावारूपाला आलेत, परंतु आज फलंदाजी त्यांची गरजेची आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गोलंदाजी करत असताना हेमंत सोलंकी यांनी पहिल्याच बॉलला यश मिळवलंय. येणारे 5 बॉल खूप निर्णायक असतील. 10 तरी धावा येतील का, जेणेकरून 10ची सरासरीची रिक्वायरमेंट असू शकते. ओहो, फटका जेडीच्या बॅट मधून. जयदीप भोंडिवले मॅन फ्रॉम शहापूर गोकुळ बॅट मधून येतोय मोठा फटका, षटकार. छोटा पॅक बडा धमाका. 2 चेंडू खेळलेत या खेळाडूने, 10 रन केलेत आपल्या टीमसाठी. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील गोकुळ गावाला बिलॉंग करतात. आपल्या गोलंदाजच्या जोरावर मुंबईपासून दुबईपर्यंतचा प्रवास केलाय, परंतु आज जेडीची बॅटिंग गरज आहे. शेवटची जोडी मैदानात आहेत, परंतु धावांसाठीची झुंज देताना पाहायला मिळत आहेत. जयदीप भोंडिवले म्हणजे जेडी खूप महत्वपूर्ण असतील यानंतरचे येणारे चेंडू. आणखीन एक बिग हिट करण्याचा प्रयत्न जेडीच्या बॅट मधून. वा, काय फटका खेळलाय आणि फटका मारण्याची त्यांची पद्धत पहा कशी होती. वेगळ्या शैलीने फटका खेळलाय आणि म्हणूनच या खेळाडूला म्हटलं जातं छोटा पॅकेज बडा धमाका. आणि तोच या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे. जयदीप बोंडिवले त्याची ज्या वेळेला टीमला बॉलिंगची गरज असते बॉलिंग करतात, फिल्डिंगची गरज असते फिल्डिंग करतात. आज बॅटिंगची गरज आहे जेडीच्या आणि ती बॅटिंग दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी जेडी करतायत. आणि धावसंख्या जर पाहिली तर 62 धावांवर जाऊन पोहोचते. पहा, खूप महत्वपूर्ण आहे. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत, ते खूप निर्णायक आहे. शेवटची जोडी मैदानात झुंज देते, परंतु जेडी तडाखे बंद खेळी पाहायला मिळते. यालाच टेनिस बॉल क्रिकेट म्हणतात. क्षणात रंग बदलतं हे टेनिस क्रिकेट. आणि जेडीची बॅटिंग पहा, 3 चेंडू आतापर्यंत त्यांनी खेळलेले आहेत आणि 3 चेंडूमध्ये तब्बल 16 धावा आपल्या टीमसाठी बनवल्यात. बॅटिंगसाठी 10व्या क्रमांकावर आले आणि तदनंतर 3 चेंडू खेळले, 3ही मैदानाच्या बाहेर पाठवले. थोडीशी रणनीती बदलण्याचा प्रयत्न इकडे होतोय, जेडीच्या विरुद्ध रणनीती बनवण्याचा प्रयत्न. परंतु जेडीने काय आक्रमक पवित्रा घेतलाय. क्रिकेटमध्ये उंची फॅक्टर कधी काम करत नाही, क्रिकेटमध्ये वय फॅक्टर कधी काम करत नाही. क्रिकेटमध्ये तुम्हाला मैदानात उतरल्यानंतर जिद्द महत्वाची असते. काय जिद्दीने तुम्ही खेळता हे खूप महत्वाचं असतं आणि जयदीप भोंडिवले दाखवत आहेत. लहान वयात आपण व्यावसायिक खेळाडू म्हणून का गणले जातो याचं उत्तर जयदीप भोंडिवलेने या ठिकाणी आतापर्यंत तरी दिलंय. यावेळेला वेगळं काही करण्याचा प्रयत्न, रिव्हर्स करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत होते. सरळ बॅटने रन आल्या, याच वेळेला रिव्हर्स करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाला आणि जयदीप बोंडिवले जेडी. ओहो, आणखीन एक फटका, यावेळेला कव्हरच्या दिशेने जेडीच्या बॅटमधून. टाळ्याही झाल्या पाहिजेत अशा प्रकारचा फटका येताना पाहायला मिळतोय. शेवटची जोडी मैदानात खेळते आणि जयदीप भोंडिवले काय तुटून पडलेत. कव्हर्सला षटकार. या अगोदर जर पाहिलं एक मिड विकेट, एक स्क्वेअर लेग, यावेळेला कव्हरच्या दिशेने षटकार पाहायला मिळाला आणि जणू काही परिस्थिती प्रतिस्पर्धी टीमच्या बाजूने असताना आपल्या टीमच्या बाजूने खेचून आणतायत अशा प्रकारची बॅटिंग जयदीप भोंडिवले सध्याच्या घडीला करतायत. धावसंख्या 68 वर जाताना पाहायला मिळते. काही वेळापूर्वी स्ट्रगल करत होते श्रीजा 11 लालबाग, आता मात्र जेडीच्या फलंदाजीने एका सन्मानजनक स्थितीमध्ये घेऊन आलेत टीमला जयदीप भोंडिवले जेडी. यावेळेला जर पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होईल का, परंतु लेगबाईच्या स्वरूपातील एक धाव मिळते. जेडीने शेवटी केलेली कामगिरी खूप निर्णायक राहिली आणि बघता बघता धावसंख्येला 69 वर घेऊन गेली. विजयासाठी 70 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. 6 बॉल मध्ये 21 रनची खेळी जयदीप भोंडिवले म्हणजे जेडीने केली. टाळ्यांचा गजरही त्यांच्यासाठी होताना पाहायला मिळतोय. वा जेडी वा, अशा खेळ्या नेहमीच लक्षात राहतात. आणि पाहूयात, पहिला डाव तर संपलाय. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी यायचंय. यानंतरच्या मॅचचा टॉस केला जाईल. आपल्या प्लेइंग 11च्या लिस्ट घेऊन अतित मसूरकर दोन्ही टीमच्या कॅप्टनला सज्ज ठेवा. एक भव्य दिव्य असं आयोजन पाहतोय आज आपण मुंबई नगरीमध्ये वरळीमध्ये. आदित्य साहेब चषक, काल आदित्य साहेबांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं. महाराष्ट्र राज्याचे
राज्य शिष्टाचार, पर्यटन, उसमें पर्यावरण कम मंत्री, टीम, त्याचबरोबर कम युवासेना फीस प्रमुख, और शिवसेना बिग नेते विन है, बिग विन। आदित्य अभी साहेब किसके लिए यांच्या रुके हो? कार्याचा करो गौरव 11 करणारी क्रिकेट क्रीडा पंडित ऐप स्पर्धा आपण डाउनलोड पाहतोय और आणि या खेलो क्रीडा और स्पर्धेच्या जीतो। माध्यमातून इस खेल में वित्तीय जोखिम के तत्व हैं। इसकी आदत पड़ सकती है। कृपया जिम्मेदारी और अपने जोखिम पर खेल। सहकारी सुनना मैं क्या बोल रहा विशाल जी हूँ, गुप्ता अपन एक यांच्या टूर्नामेंट माध्यमातून ऑर्गेनाइज भव्य दिव्य करते आयोजन आपण हैं, पाहतोय. 16 टीम तर रखते हैं, 3,500 रुपए जशी एंट्री या रखते हैं मॅचच्या और दुसऱ्या 20 डावाकडे आपण जाऊ त्यावेळेला आवाज असेल आमचे मार्गदर्शक व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सरांचा. और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। तर पैलवान मल्हारीअप्पा गव्हाणे आपलं हार्दिक स्वागत आहे. शिरूर तालुका क्रिकेट संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. वेलकम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आप सभी का हार्दिक स्वागत है. विशाल गुप्ता जी द्वारा आयोजित शिवसेना नेता, युवा सेना प्रमुख, पर्यटन, पर्यावरण एवं राज्य शिष्टाचार मंत्री माननीय श्री आदित्य उद्धव ठाकरे साहब के सहयोग से पहली बार यहाँ आप देख रहे हैं दूसरा पर्व है आदित्य साहब चषक ओपन क्रिकेट स्पर्धा. 2 लाख रुपए प्रथम पुरस्कार है, 1 लाख रुपए द्वितीय पुरस्कार वाली ये इनामी राशि की प्रतियोगिता खेली जा रही है. वर्ली स्पोर्ट्स क्लब, बहुत ही ऐतिहासिक मैदान. 1956 में वर्ली स्पोर्ट्स क्लब की स्थापना हुई और यहाँ पर आपने कई बड़े क्रिकेटर्स को खेलते हुए देखा. आदर्श नगर की जनता के लिए एक बहुत आदर्श ऐसा मैदान है जहाँ पर क्रिकेट पूरे साल भर खेला जाता है. क्रिकेट, फुटबॉल, कैरम और भी अन्य सुविधाएं मुहैया की गई है. और मैं विशाल गुप्ता जी का अभिनंदन करना चाहूँगा. इस तरह की प्रतियोगिता के ज़रिए मुंबई के टेनिस बॉल क्रिकेटर्स को जो प्लेटफॉर्म मिल रहा है, और केवल मुंबई नहीं बल्कि आज हम देख रहे हैं ठाणे, पालघर, रायगढ़, गुजरात, उत्तर प्रदेश, अलग अलग राज्यों से खिलाड़ी अलग अलग टीमों के जरिए खेलने आते हैं. उनका भी हार्दिक स्वागत है. जयदीप भोंडिवले ने जो बल्लेबाजी की, 6 बॉल में 21 रनों की तूफानी पारी हम कह सकते हैं. 22 रन बनाए और 1 चौका 3 सिक्स लगाए. इसके पहले हमने देखा 17 रन बनाए थे निखिल पवार ने, और ये 2 बड़े प्रदर्शन रहे. दोन्ही टीमचे राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहिजे, कारण थेट प्रक्षेपण आहे, लक्षात ठेवा. श्रीजा 11 लालबाग ये टीम की पहले बल्लेबाजी रही थी और पहला ओवर लेकर आ रहे पंकज पालन. और महाकाली टीम की ओर से कुणाल गावंड ये स्ट्राइक पर है. पालन की एक्सप्रेस बॉल स्ट्रेट डाउन द ग्राउंड, मिड ऑफ पर फील्ड किया गया अनिकेत राउत द्वारा. देखिए कितना फास्ट फोटो फिनिश वाला क्रिकेट था. तेज बॉल, तेज ड्राइव, तेज रोका गया, सब कुछ पलक झपकते, और यही क्रिकेट है. सुशांत जाधव अब स्ट्राइक पर आ चुके हैं. राइटी लेफ्टी बैटिंग कॉम्बिनेशन आप देख रहे हैं. टारगेट जो दिया गया है वो 70 रनों का 6 ओवर में. आखिरी ओवर में रनों की लूटमार नजर आई. जेडी, जब मैं यहां पर आ रहा था मेरे बाजू से एक टैक्सी गुजरी, टैक्सी के पीछे लिखा था चिटके तो फटके. बिल्कुल वैसी बल्लेबाजी जब मैं मैदान पर आया तो मुझे देखने मिली जयदीप भोंडिवले की. चिटके तो फटके, बॉल जैसे ही बैट पर आती थी बाहर जाती थी. ऐसी बल्लेबाजी महाकाली को भी करनी होगी. और परफेक्ट यॉर्कर बिल्कुल चैनल में आती हुई नीचे बैकलिफ्ट से खेला. 1 रन अनिकेत राउत के पास मिड ऑन पर. स्कोर आगे बढ़ता हुआ अब पहुंचा 2 रनों पर. शुरुआत अच्छी रही है, दोनों बल्लेबाजों ने 1-1 रन बनाया है. विकेट कीपर है राकेश प्रभु. लेदर बॉल और टेनिस बॉल क्रिकेट का एक बहुत बड़ा ऐतिहासिक खिलाड़ी. सुप्रीमो जैसी हिंदुस्तान की अव्वल प्रतियोगिता का जिसने मैन ऑफ द सीरीज जीता है, वैसा विकेट कीपर. पालन की गेंद इस बार बल्ले का निचला सिरा और डॉट बॉल.
क्रिकेटिंग वाइट्स में ये प्रतियोगिता खेली जा रही है। कलरफुल कॉस्ट्यूम्स के अंदर वाइट एंड वाइट का एक अलग मजा है। द गेम ऑफ जेंटलमैन ऐसा डिस्क्राइब किया गया सर नेविल कार्डस द्वारा। एक थर्ड मैन, एक गली, एक शॉर्ट पॉइंट, एक मिड ऑफ, एक एक्स्ट्रा कवर। इस बार लेग स्टंप की लाइन के बहुत ज्यादा बार और वाइड बॉल अंपायर द्वारा। स्कोर 1 रन से आगे बढ़ता हुआ अब पहुंचा है 3 पर। फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली चाहते हैं अनिकेत राउत। उन्होंने अपने आप को एक एक्स्ट्रा कवर की पोजीशन में लाया है। कई बार क्रिकेट में ऐसा होता है कि जो सबसे बेहतरीन फील्डर होता है वो अपने आप को एक की पोजीशन में रखता है कैच करने के लिए। हाफ ट्रैकर बॉल थी, 2 कदम आगे अगर उसको खेला है, हाइट को हाइट से तोड़ना मुश्किल था वहां पर, और पहला कैच और पहले विकेट का पतन। पंकज पालन का हाई आर्म एक्शन है। लगभग 6.5-7 फीट की ऊंचाई से जब गेंद आती है उसको हुक करना, ये साहस दुस्साहस बना और एक आसान कैच देकर वापस लौटे। वहां पर बैट्समैन कुणाल गावन 3 गेंदों का सामना किया, 1 रन बनाया और कैच आउट होकर वापस लौटे। पहली सफलता श्रीजय 11 लालबाग को टीम महाकाली के सामने। नए बैटर है हुसैन। बहुत ही लाजवाब परफॉर्मेंस रहा था हुसैन का खार जिमखाना प्रीमियर लीग जो पिछले महीने आयोजित की गई थी। और खार के कई खिलाड़ी आप इस टीम में देख रहे हैं। सुशांत जाधव है, हुसैन है। खार के हमारे उमेश भाई ने भी बहुत अच्छे एक से बढ़कर एक नायाब हीरे मुंबई के क्रिकेट को दिए। सबसे बड़ी बात यह है कि मुंबई के क्रिकेटर्स को लेकर उन्होंने हमेशा क्रिकेट खेला, ये उमेश भाई की खास बात है। बहुत ही स्पोर्टिव पिच है। कल रात को जब मैं इसको यूट्यूब पर देख रहा था, एक लश ग्रीन, टिंजी ग्रीन जिसको बोला जाता है, बिल्कुल हरी घास वाली ये पिच के ऊपर गेंद का उछाल भी देखते ही बन रहा है। इस बार फिर से यॉर्कर लेन की गेंद, उसको ड्राइव किया, 1 रन और। कोई बड़ा स्ट्रोक खेला नहीं जा पा रहा है अब तक महाकाली वॉरियर्स वर्ली द्वारा। स्कोर महज 4 रन पर। 3 फ्रॉम बैट, 1 एक्स्ट्रा। 2 पर खेल रहे सुशांत जाधव। आउट हुए बैट्समैन कुणाल गावंड और 1 वाइड। हुसैन शेख एक हरफन मौला खिलाड़ी। हाफ ट्रैकर बॉल थी और देखिए इसको कहते हैं शॉट, हॉट शॉट, और ये लगा सुपर 6, दिखाते हुए कि आक्रमण का जवाब आक्रमण ही होता है। स्कोर आगे बढ़ता हुआ 10 पर। अगर ये रन रेट से भी चलते तो 60 बन जाएंगे, 10 और बनाने हैं। सो दैट इज द प्लानिंग। अब ओवर बचे हैं 5 और 5 ओवर में मैच जीतने के लिए रन चाहिए 60। हर बॉल पर 2 रन बनाने हैं। इस प्रतियोगिता में 16 टीमें शरीक हो रही है। 2 लाख रुपए की इनामी राशि। पूरे मैदान को अगर आप देखें, भगवामय वातावरण है। सन्मान्य आदित्य जी ठाकरे, इनके कटआउट्स, उनके फोटोग्राफ्स वर्ली स्पोर्ट्स क्लब के मैदान पर, और वर्ली के जनता के लिए भी एक बहुत बड़ा मौका है। tenniscricket.in के हमारे यूट्यूब के चाहकों का भी हार्दिक स्वागत है। आज वर्किंग डे है, वेडनेसडे, वंडरफुल वेडनेसडे। बुधवार वो वार होता है जहां से लोग शनिवार रविवार का सपना शुरू करते हैं देखना कि आता 2 दिवस राहिले, फिर गुरुवार आया तो आता 1 राहिला, शुक्रवार आया तो आता आयलोच, फिर बाकी अपनी प्लानिंग रहती है। पिकनिक जाओ, क्रिकेट खेलो, शादी में जाओ, बर्थडे मनाओ। सो दूर वाले छोर से अब नया ओवर लेकर आ रहे राकेश प्रभु। हाल ही में भिवंडी प्रीमियर लीग जैसी अव्वल दर्जे की टूर्नामेंट में 6 ओवर में केवल 42 रनों का लक्ष्य जिन्होंने बचाया, 4 बॉल में 4 विकेट लेकर डबल हैट्रिक का कारनामा जिसने किया वो राकेश प्रभु अब गेंदबाजी करेंगे। उसके सामने बैटर है सुशांत जाधव, राइट आर्म ओवर द विकेट। बल्ले का मोटा सिरा और आउट। बिल्कुल इस मैदान पर बॉल के बाउंस को समझना बहुत जरूरी रहेगा।
और यहां पर स्ट्रोक खेलने का प्रयास, बल्ले का भारी सिरा और पंकज पालन के हाथों में आता हुआ कैच। दूसरे विकेट का पतन यहां पर महाकाली वॉरियर्स वर्ली का। आउट हुए सुशांत यादव 3 गेंदों में 2 रन बनाकर। दोस्तों एक चीज आपने गौर की होगी, श्रीजा 11 लालबाग के 2 मीडियम पेसर गेंदबाज की हाइट आप देखें, आपको कॉटनी वॉल्श और कटली एम्ब्रोस की याद आ जाएगी। पंकज पलन और राकेश प्रभु, दैट इज एन एडवांटेज। ये पिच के ऊपर जहां घास है वहां आपके पास अगर अच्छी ऊंचाई वाला गेंदबाज है तो वो आपके लिए एक ब्लेसिंग इन डिस्गाइज जिसको अंग्रेजी में कहा जाता है, दैट्स द एडवांटेज यू कैरी। और उसका फर्क साफ नजर आ रहा है। दोनों गेंदों पर जो विकेटें गिरी है वो अच्छे उछाल वाली गेंदें थी, हिटिंग द रिब केज जिसको कहा जाता है, और दोनों विकेटें उस तरह। और नया बैटर है प्रभाकर मेहता। प्रभाकर मेहता अगर आज ये मैच जीता देते हैं तो बहुत बड़ी बात है। हमारे बीच उपस्थित है अंबादास जी शिरसाट। बहुत ही भव्य आयोजन पीपड़गांव टप्पा में उन्होंने करके दिखाया, जहां अगस्त के महीने में और उसके बाद महाराष्ट्र टेनिस प्रीमियर लीग का सफल आयोजन पूना में करके दिया। शिरसाट स्पोर्ट्स के ओनर करता धरता अंबादास जी शिरसाट, आपका हार्दिक स्वागत है। पहलवान मल्लारियप्पा गावाणे, आपका हार्दिक स्वागत है। ये प्रतियोगिता जिन्होंने आयोजित की, हम सबको क्रिकेट दिखाया और समझाया, हमारे लिए प्लेटफॉर्म दिया, ऐसे हमारे सम्माननीय विशाल गुप्ता जी, आपका भी हार्दिक स्वागत है। राकेश प्रभु की गेंदों को काटना ये उतना ही मुश्किल रहेगा बैट के जरिए प्रभाकर मेहता के लिए। इस ओवर में रन नहीं बन पा रहे, स्कोर अभी भी रुका हुआ है 10 पर। आखिरी ओवर में जो रन आए वो थोड़े महंगे पड़ रहे हैं महाकाली वॉरियर्स को, वरना 5वें ओवर तक परिस्थितियां नियंत्रण में थी। 19 रन लास्ट ओवर में, इस बार स्वीप कर दिया। वहां पर जयदीप भोंडिवली का एक ही एक्शन में थ्रो, जेडी शक्ति चषक में बहुत ही भव्य प्रदर्शन रहा उनका। स्कोर आगे बढ़ता हुआ 11-11। राकेश प्रभु की गेंदबाजी पर अब विकेट कीपर यानी कि राउत, थर्ड मैन पर है पंकज पलन। बहुत मुश्किल दौर से इस वक्त महाकाली वॉरियर्स वर्ली। वॉरियर्स जब आपके नाम पे लग जाता है तो आपको लड़ना है, कीप फाइटिंग। अंजाम चाहे कुछ भी हो, आप कैसा लड़े दुनिया याद रखती है। एन वक्त पर इरादा बदलते हुए गली में खेला, सॉफ्ट हैंड से 1 रन। तो राकेश प्रभु और पंकज पालन की जिस तरह से गेंदबाजी हो रही है, एक बात तो तय है कि आज के पूरे दिन में तेज गेंदबाजों का बोलबाला रहेगा और हिंदुस्तान के कई बेहतरीन बॉलर्स को आप इस टूर्नामेंट में बॉलिंग करता हुआ देखेंगे। इस बार स्वाइप कर दिया बल्ले को, हाफ ट्रैकर बॉल थी और पुल करते हुए खेला है डीप मिड विकेट की जानिब, 1 रन। उम्दा क्षेत्ररक्षण, स्कोर आगे बढ़ता हुआ 13 पर यह पर्याप्त नहीं होगा क्योंकि अभी भी 57 रन और चाहिए और इसके बाद 4 ओवर का खेल शेष। वर्ली स्पोर्ट्स क्लब की एक और खास बात है, आप देखिए फुटबॉल के लिए भी उतनी ही इंपॉर्टेंस तवज्जो दी जा रही है हमारे मैदान के दाहिनी और आप फुटबॉल प्रैक्टिस भी देख रहे हैं। तो क्रीड़ा नगरी है वर्ली। इस बार एक और शॉर्ट पिच बाउंसर थी और एन वक्त पर उसे धकेला था, डॉट बॉल। 2 ओवर की समाप्ति, स्कोर है 13, 2 विकेट के नुकसान पर। इस ओवर में केवल 3 रन आए और विकेट गिरा। कम खर्चा फुल चर्चा, इस तरह का ओवर राकेश प्रभु द्वारा। और प्रभु जिस तरह गेंदबाजी कर रहे हैं, प्रभु के चरणों में नतमस्तक हो रहे हैं बल्लेबाज, ऐसा हम कह सकते हैं। 7 पर खेल रहे हुसैन शेख, एक बेहतरीन उन्होंने कवर के ऊपर से 6 लगाया था, लेकिन वो एकमात्र आक्रामक स्ट्रोक रहा है अब तक इस पारी का। अब गेंदें बची है 24 और रन चाहिए
57. 24 balls 57 runs to win. 24 चेंडू 57 धावा. नया ओवर अब प्रारंभ होगा आदर्श नगर एंड से. जयदीप भोंडिवले इनको ये ओवर दिया गया है. जैसा हमारे साथी दोस्त चंद्रकांत ने बताया, शाहपुर यहाँ से बहुत दूर है शाहपुर, और वहाँ से ट्रैवल करके यहाँ तक पहुँचना. कद देखिए उनका कितना छोटा है, लेकिन छोटा कद आपके तरक्की में बाधा रूप नहीं हो सकता. इसी मुंबई शहर ने रमाकांत देसाई जैसा क्रिकेटर दिया, जिनको लेदर क्रिकेट में रुचि है. मैं बताना चाहूँगा, टाइनी के नाम से जाने जाते थे. बिल्कुल ऐसी छोटी हाइट थी उनकी, और टाइनी को फेस करना ये वाकई में बहुत मुश्किल काम हुआ करता था. आपका कद भले छोटा हो, आपके सपने बड़े होने चाहिए और आपकी कामयाबियां बड़ी होनी चाहिए. तो जयदीप भोंडिवले लेफ्ट आर्म ओवर द विकेट पहला ओवर कर रहे हैं, और पारी का तीसरा ओवर. आज 10 मुकाबले रहेंगे. पहले दौर के मुकाबले 6 ओवर के रहेंगे, उसके बाद वाले 5 ओवर के रहेंगे. इसकी ओर मैं आपका ध्यान आकर्षित करना चाहूंगा. बल्लेबाजी के लिए तैयार होते हुए प्रभाकर मेहता. आइए देखते हैं प्रभाकर मेहता क्या है कहता. अगर मैच जिता देता है तो लोगों के दिल में रहता. प्रभाकर के पास वक्त है आज कुछ करने का. प्रभाकर ये सूर्य का एक नाम है, और आसमान के सूरज को झेलते हुए प्रभाकर इस बार क्या गेंद को काटा था. व्हाट अ लेग कटर, और बल्ले का भारी सिरा और आउट. पहली बॉल पर विकेट मिला जयदीप भोंडिवले को, और प्रभाकर मेहता का खेल खलास. आमतौर पर 10 में से 9 बॉलर पहली बॉल वाइड करते हैं या फुल टॉस रहती है. लुक एट द लाइन एंड लेंथ ऑफ जयदीप भोंडिवले. मतलब पहली बार अगर आप इस मैदान पर आएंगे तो आपको लगेगा कि कोई अंडर 14 अंडर 15 का प्लेयर बॉलिंग कर रहा है. बट लुक एट द कट. नए बैटर है नीलेश. 4 बॉल में 2 रन बनाकर आउट हुए. तीनों ही गेंदबाज जो अब तक गेंदबाजी कर चुके हैं उनको कामयाबी मिली है, जो अच्छी बात है. श्रीजा 11 लालबाग के लिए हमारे मित्र विक्रांत जाधव, उनकी सुपुत्री श्रीजा के नाम से यह टीम का गठन हुआ है. हाल ही में उनके दौरान लालबाग प्रीमियर लीग का भव्य आयोजन किया गया था, और वो स्वयं उसमें मैन ऑफ द टूर्नामेंट रहे थे. जयदीप भोंडिवले के सामने अब बैटर है नीलेश. नॉकआउट टूर्नामेंट होने की वजह से गलतियों का कोई अवकाश नहीं रहेगा. गलती आपने की तो आप बाहर हो जाएंगे. इस बार अंदरूनी सिरा डॉट बॉल. जेडी के रनअप में एक रिदम है. जब आप एक बॉलर को दौड़ता हुआ देखते हैं, उसके रिदम से आपको पता चलता है कि वो किस तरह की गेंदें करेगा. रनअप और रिदम की बात अगर आप अंतरराष्ट्रीय क्रिकेट में भी आपने कई अपने पसंदीदा बॉलर्स को देखा होगा. देयर रिदम डिफाइंस देयर स्टैंडर्ड ऑफ बॉलिंग. क्रीज के कोने से इस बार एक और गुड लेंथ बॉल थी, केवल उसे धकेला. अनिकेत राउत के पास एक्स्ट्रा कवर की तरफ 1 रन और. स्कोर आगे बढ़ता हुआ 14 पे पहुंचा है. 56 रनों की और दरकार है. 6 ओवर में 70 रन का लक्ष्य दिया गया था, जिसका पीछा करते हुए महाकाली वॉरियर्स अब तक अपने 3 चोटी के बल्लेबाज खो चुके हैं. कुणाल गावन 3 बॉल 1, सुशांत यादव 3 बॉल 2, और अभी अभी प्रभाकर मेहता 4 बॉल 2 बनाकर आउट हुए. और यहां पर नजर हटी, दुर्घटना घटी. व्हाट एन एक्सप्रेस बॉल. इसको कहते हैं बुलेट ट्रेन. क्या रफ्तार से गेंद गई. अ डिलाइट टू वॉच. नजर हटी, दुर्घटना घटी. तो आउट हो गए वहां पर बैटर नीलेश ने. हुसैन आउट होकर वापस जा रहे. 4 बॉल 7, 1 6 लगाया. मुंबई के क्रिकेट में वो दौर आएगा, और इंडिया के टेनिस क्रिकेट में भी वो दौर आएगा, जब इस तरह के स्पोर्टी विकेट दिए जाएंगे. क्रिकेट ये बैटर्स का खेल है. फुल टॉस की गेंदें इस प्रतियोगिता में इस्तेमाल की जा रही है. जहां बैटर को एडवांटेज है, वहीं पर अगर इस तरह के पिच दिए जाए
तो फिर क्या बात है। नया बैटर है अमित पाटिल। एक और फुलर लेंथ की बॉल थी, इस बार बॉल के पेस का उपयोग करते हुए 1 रन अनिकेत राउत के पास। स्कोर आगे बढ़ता हुआ 55 रनों की जरूरत है। 55 स्टिल रिक्वायर्ड टू विन द मैच। 6 गेंदों में 22 रन बनाकर नाबाद रहे जयदीप बोंडिवले और अब गेंदबाजी में अपने जौहर दिखा रहे हैं। जब बल्लेबाजी किया तो लिफ्ट का काम किया, गेंदबाजी कर रहे तो स्पीड ब्रेकर बन रहे जेडी। इस बार फिर से गेंद को घुमाया और उसकी बुलबुलैया को समझने में नाकामयाब रहे बैटर नीलेश। ओवर समाप्त होता हुआ तीसरा, 3 ओव्हर की समाप्ती पर स्कोर आहे 15। 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 15 आणि आता उर्वरित 3 षटकांमध्ये धावा हवेत ते 55। सुस्वागतम मित्रांनो, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख, पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री सन्मान्य आदित्य उद्धव ठाकरे साहेब यांच्या सहकार्याने विशाल गुप्ता यांचा मार्फत आयोजित करण्यात आलेली ही दिवस रात्र विद्युत झोतातील क्रिकेट स्पर्धा 2 लाख रुपये प्रथम पारितोषिक, 1 लाख रुपये द्वितीय पारितोषिक, विजेता उपविजेता दोन्ही संघांना चषक देऊन आपण भूषविणार आहोत। उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट खेळाडू याला सुद्धा रोख रक्कम आणि पारितोषिक आहे। समोरच्या एंडकडून राकेश प्रभू आपलं द्वितीय आणि संघाचं चतुर्थ षटक घेऊन येतोय। आपल्या पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा देत 1 गडी बाद केला होता राकेश प्रभू यांनी। एक धाव गलीच्या दिशेने, धावसंख्या पोहोचते आता 16 वर। 54 धावांची गरज आहे। भलं मोठं लक्ष देण्यात आलेलं आहे महाकाली वॉरियर्स या संघाला श्रीजा 11 लालबाग मुंबईकडून। दांडी पालघरचे भरपूर खेळाडू तुम्ही श्रीजा 11 मध्ये बघत आहात। हे सर्व खेळाडू उदयास आले जेव्हा दांडी पालघर या संघाने सुप्रीमो चषक जिंकला आणि तदनंतर अनिकेत राऊत म्हणा, त्याचप्रमाणे प्रीतम बारी म्हणा, क्रितेश घरत, राकेश प्रभू, गौतम आकरे हे खेळाडू घरोघरी पोहोचले। त्यांची फिटनेस, त्यांची शारीरिक सुसज्जता जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला नक्की अभिमान वाटेल असे पालघरकर। बॅटची कडा आणि बाद। परत एकदा चेंडूच्या उंचीने घात केला। पदलालित्य अजिबात नव्हतं आणि निलेश हा झेलबाद होतोय अनिकेत राऊत यांच्या हातांमध्ये। चतुर्थ गडी बाद होतोय। हा 5वा गडी। चेंडूच्या लाईन आणि लेंथवर भर टाकणारी गोलंदाजी। जे उदयोन्मुख खेळाडू बाउंड्री लाईनच्या बाहेर बसून सामना बघतायत त्यांना जर क्रिकेट शिकायचं असेल तर ह्या गोलंदाजांकडे तुम्ही बघू शकता, शिकू शकता, त्यांना भेटू शकता। त्यांच्याकडे जेव्हा फाजील वेळ असतो त्यावेळेला त्यांच्याकडनं शिकून घेऊ शकता तुम्ही। कारण कुठेतरी आपण सुद्धा सर्वांनी वाचलं असेल, जो शिकेल तो टिकेल। शिकावं लागेल, कुठलंही कौशल्य शिका। फलंदाज असाल तर गोलंदाजी शिका, गोलंदाज असाल फलंदाजी शिका। हे 2 जर येत असेल तर क्षेत्ररक्षण मात्र नक्की शिका। आताचा अजून एक चांगला चेंडू। मुख्य म्हणजे जी चॅनल आहे, दोन्ही बाजूला जे यष्टे आहेत त्यांच्या मधला जो भाग आहे, जर एक सरळ रेष खेचली त्याला इंग्रजीमध्ये चॅनल म्हणतात आणि त्या चॅनलच्या भोवती चेंडूला ठेवतोय राकेश प्रभू। हे महत्वाची बाब। धावसंख्या 16, 54 धावांची गरज, चतुर्थ षटक। हाफ ट्रॅकर चेंडू होता मात्र पुलच्या फटक्यामध्ये ताकद नव्हती, तरी चेंडू निर्जन क्षेत्रामध्ये पडलाय आणि 2 धावा वेगाने धावत पूर्ण करतायत फलंदाज सचिन। एका बाजूला आपण धावांचा टावर बघितला तर दुसऱ्या बाजूला नक्की धावांची टेकडी बघायला मिळते। परंतु हे लक्ष पर्याप्त नसणार आहे कारण विजयाचं उद्दिष्ट गाठावं लागेल
महाकाली वॉरियर्स या संघाला लोअर फुलटॉस चेंडू मनगटीचा वापर करत त्या चेंडूला खेळलेत. शॉर्ट मिडविकेटच्या दिशेने पंकज पालन चेंडू थांबवत आहेत. गोलंदाजी तर उच्च दर्जाची राहिली आहे, परंतु गोलंदाजांना क्षेत्ररक्षकांची सुद्धा चांगली साथ लाभलेली आहे. झेल टिपण्यात आलेलं आहे, एकही झेल सोडण्यात आलेला नाही आहे. अजूनपर्यंत एक मात्र दुहेरी धाव बघायला मिळाली आहे या डावामध्ये, म्हणजे क्षेत्ररक्षण सुद्धा तेवढंच चांगल्या दर्जाचं बघायला मिळालं आहे. बोलस बॅक ड्राईव्ह, अशा वेळेला फक्त एक धाव मिळणार आहे. तर धावसंख्या झाली 20, 5 गडी बाद आणि आता उर्वरित 2 षटकांमध्ये धावा हवेत 50. नवीन षटक घेऊन येतोय जयदीप बोंडिवले. त्यांनी केलेला प्रभावी मारा संघनायकाने त्याला अजून एक षटक दिलंय. राकेश प्रभूने 2 षटक टाकलेत. याचा अर्थ असा आहे की 2 षटकं जयदीप बोंडिवले टाकणार, 1 षटक पंकज पालनने टाकलं आणि शेवटचं षटक एक नवीन गोलंदाज करेल. 12 चेंडूमध्ये 50 धावा तसे बघायला गेलात तर सोपे नाही आहे. फलंदाज आहे, आहा, भन्नाट वेगाने गोलंदाजी टाकतोय अमित पाटीलसाठी जयदीप बोंडिवले. चेंडूच्या गती, चेंडूची दिशा, चेंडूचा टप्पा तिन्ही आदर्शवत बघायला मिळत आहेत. आताचा हा चेंज ऑफ पेस आणि त्याला ओळखलं आणि व्यवस्थितरित्या पंच केलंय. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर खणखणीत चौकार. याच प्रकारचं टायमिंग दाखवावं लागेल. धावसंख्या पोहोचती आहे 24 वर. 46 धावांची गरज आहे आणि या षटकामध्ये जर अशीच धावांची लयलूट केली तर ते होऊ शकतात. पुढील चेंडू खाली राहणारा सबमरीन चेंडू अगदी बॅटच्या खालून वेगेने गेलाय आणि राकेश प्रभूसाठी सुद्धा हे आव्हानात्मक आहे, कारण राकेश प्रभूकडे खूप मोठी उंची आहे. एका बाजूला दोन्ही खेळाडूंना जर तुम्ही बघितलं, राकेश प्रभू आणि जयदीप बोंडिवले, तर लॉंग अँड शॉर्ट अशी ही जोडगोळी आणि दोघांचा आदरयुक्त दरार टेनिस क्रिकेटमध्ये. आताचा हा चेंडूला फ्लिक करायचा प्रयत्न आहे कलात्मक रित्या अमित पाटील यांच्याकडून. ही एक धाव. धावसंख्या पुढे सरकते 25 वर. 45 ची गरज आणि श्रीजा 11 एक मोठा विजय, म्हणजे विजय नव्हे तर याला दिग्विजय आपण म्हणू शकतो, एवढा मोठा विजयाकडे वाटचाल सुरू केलेली आहे या संघाने. पावलांचा चांगला वापर केलाय, मात्र चेंडू जातोय तो वायडिश स्क्वेअर लेगच्या दिशेने इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर आणि धावसंख्या 26 वर पोहोचतीये. 44 धावांची गरज. षटक खेळलं जाते ते पंचम. आताचा ऑन दी राईज मारलेला फटका आणि हा चेंडू जाऊन पडद्याला लागतोय. पडदा फाड षटकार अमित पाटील यांच्याकडून. मात्र अमित पाटीलने शेवटी का होईना जयदीप बोंडिवले आणि श्रीजा 11ला मेसेज पाठवलाय की आम्ही आक्रमक खेळू शकतो. धावसंख्या 32 आणि आता सामना जिंकण्यासाठी धावा हवेत ते 38 आणि चेंडू शिल्लक असतील 6. राकेश प्रभू 2 षटकं टाकलेत, 8 धावा देत 2 गडी बाद केलेत. पंकज पालन 1 ओव्हर 10 धावा आणि 1 गडी बाद. जयदीप बोंडिवले 2 षटकात 14 धावा 2 गडी बाद. आता शेवटचं षटक. अक्षय घरत. आनंद उत्साह आणि जल्लोषाचा खेळ म्हणजे क्रिकेट. आज सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येते. त्यांचा क्रिकेटवर एवढा प्रेम होता की वानखेडे स्टेडियममधील जे प्रेस बॉक्स आहे, वार्ताहर कक्ष, त्याला त्याचं नाव देण्यात आलेलं आहे. आणि ही आपला आम्हा सर्व मराठी बांधवांसाठी आणि आपल्या भारतासाठी गौरवाची बाब आहे.
षटकातला पहिला चेंडू बॅटची कडा आणि बाद. आधी अक्षय घरत ज्याने फलंदाजाला पाठवलंय परत. काय द्रुतगतीची गोलंदाजी चालली आहे. एक रॉल्स रॉयस वाटला, दुसरा लॅम्बॉर्गिनी वाटला, तिसरा फरारी वाटला आणि चौथा जो आहे तो मॅक्लॅरेन मर्सिडीज वाटला. असे 4 उत्कृष्ट गोलंदाज आणि खेळपट्टीचा भरपूर वापर करून घेत आहेत, हे महत्वाचं. अशी गोलंदाजी जेव्हा आपण बघतो तेव्हा खरोखर डोळ्यांचे पारणे फेडणारी दृश्य उभे होतात. नवीन फलंदाज आहे सोनी. 5 धावांमध्ये 4 धावा काढत बाद झालाय तो फलंदाज सचिन. आणि आता नवीन फलंदाज आहे सोनी विश्वकर्मा. सोनी विश्वकर्मा. साहिल वर्माच्या हातात तो झेल देण्यात आला होता. आताचा हा चेंडू स्टँड अँड डिलिव्हर पुल करायचा प्रयत्न. चेंडूच्या खाली पंकज पालन आणि अजून एक झेल बाद. सोनी विश्वकर्मा 0वर बाद होतोय आणि आता कुठेतरी अक्षय घरत हॅट्रिकच्या उंबरठ्यावर येऊन उभा आहे. नवीन फलंदाज आहे कुणाल. कुणाल कोंडाळकर. बघायचं आहे हॅट्रिक मिळतीये का. मोठा फटका मारायचा प्रयत्न बघायचा आहे. चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर आणि हा गगनभेदी षटकार अमित पाटील यांच्या मार्फत. अमित पाटील यांनी कटू झुंज दिली आहे. अमित पाटीलचं स्ट्रोक सिलेक्शन बघण्यासारखं आहे. जणू काय तो लहानपणापासून शिकत आलाय. अमित पाटील 20 धावांवर खेळतोय. अमित पाटीलला त्याच्या प्रशिक्षकांनी सांगितलंय काही चेंडूंची वाट पाहायची असते, काही चेंडूची वाट लावायची असते. तसा तो फटका त्यांनी मारला आणि एक चांगला चेंडू टाकत बाद करण्यात आलेला आहे ते अमित पाटील यांना. आणि मागील चेंडूवर जो षटकार बसला होता त्याचा कुठेतरी वचपा काढलाय. एका मागे एक गडी बाद होत आहेत. या मॅचचं वैशिष्ट्य असं आहे की पहिल्या डावामध्ये 9 गडी बाद झालेत. आताच्या या दुसऱ्या डावामध्ये जर बघितलं तर 8 गडी बाद झालेत. म्हणजे 12 षटकांच्या खेळमध्ये जर 17 गडी बाद होत असेल तर गोलंदाजाचं वर्चस्व या स्पर्धेमध्ये किती आहे आणि किती राहणार याची एक ट्रेंड आपल्याला बघायला मिळते. नवीन फलंदाज आहे हेमंत सोलंकी. दुहेरी आकड्यामध्ये फक्त अमित पाटील जाऊ शकला. 9 चेंडूमध्ये 20 धावांची खेळी त्याच्या मार्फत. अक्षय घरत यांचा अजून एक चांगला चेंडू अगदी गुड लेंथ स्पॉटवर त्या चेंडूला टाकण्यात आलं होतं. 4ही गोलंदाज याने प्रभावित केलंय आजच्या दिवसामध्ये. चेंडूचा टप्पा बघण्यासारखा आणि याच बरोबर षटक संपण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. धावसंख्या राहिली ती 38. 8 गडी बाद आणि 31 धावांनी हा भला मोठा विजय प्राप्त केलाय तो श्रीजा 11 लालबाग या संघाने. अभिनंदन. आधी जयदीप बोंडिवले आणि निखिल पवार यांनी फलंदाजीमध्ये आपली चुणूक दाखवली आणि गोलंदाजी करत असताना मात्र 4ही गोलंदाज यांनी 4ही मुंड्या नव्हे तर 11 मुंड्या चित केलेलं आहे प्रतिस्पर्धी महाकाली वॉरियर्स या संघाला. अभिनंदन. आमचे पंच हेमंत कोळी आणि रुपेश सावंत परत येत आहेत. चांगली कामगिरी आमचे 2 पंच मित्र यांच्या मार्फत. आमचे अजून 2 मित्र तयार होत आहेत, शशी साटम आणि युवराज भालेराव. तर आजचा पहिला सामना संपतोय त्याचा सामनावीरचं पारितोषिक